शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर अशी सुरुवात झालेली आहे दिवसाची. त्यानंतर इशूला उठवलं मी शाळेत जायसाठी. तिचे केस विचरून दिले, शाळेत जाण्यासाठी रेडी करून दिलं मस्त. तिची तयारी झाल्यानंतर ती निघली स्कूलला जायसाठी. त्यानंतर तिला म्हटलं मी शूज घाल. शूज बाकी होती घालायची तिचे. शूज घालत होती तिच्या हाताने, पण तिला काही जमलं नाही, मग मीच तिला घालून. हे बघा आता चालली खाली. आणि आज तिच्या बाबांनी सोडलं तिला शाळेत, ते तिकडंच चालले होते त्यामुळे. त्यानंतर म्हटलं आता पटपट सगळं घर आवरून घ्यावं. झाडून घेतले घर सगळे. बघू शकता तुम्ही पुढं काय काय केलंय. हा हॉल आहे आमचा. सगळं टेबल वगैरे झटकून घेतलं, सोफा झटकून घेतला. धूळ असते ना, पोरी पण काय सांडत असतात सोप्यावर, ते पूर्ण झटकून घेतलं आधी, मग झाडून घेतले घर. तर व्हिडिओ कसा आवडला का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्ही. नंतर मी किचन झाडायला घेतलं. हे किचन आहे. व्हिडिओ काढायसाठी कोणी नव्हतं म्हणून मी साईडला फोन ठेवला, त्यामुळं जास्त दिसत नाही किचन. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. त्यानंतर मी आले बेडमध्ये. कालचे काही कपडे राहिले होते घड्या करायच्या, त्या घड्या करून कपाटमध्ये ठेवून दिले. भरपूर पसारा होऊन जातो. 2 मुली आहेत मला, तर खूप पसारा काढतात त्या. त्यानंतर आवरलं सगळं, चेक केलं घर. अशा प्रकारे झाडझूड झाली माझी. त्यानंतर म्हटलं आता चहा घ्यावा, तर चहा घेतला. चहा केलता आमच्या मायलेकीसाठी. मस्त माऊ आणि मी मस्त चहा पीत बसलो. मग माऊ इकडे बघ, काय प्यायचे तुला? चहा प्यायची? चहा प्यायची आहे? बुरश ए बुरश, बुरश आहे तू, बुरश. हा येते, हाय, हा थंड होऊ द्या, थंड होऊ द्या, थंड. इकडे बघ, हाय कर, बाय कर, बाय बाय. भेटतो आम्ही आंघोळ केल्यानंतर. तर इथे आता माऊला मी आंघोळ घालायला नेणार होते. बघा किती खुश आहे ती आंघोळ करायच्या. इथं आंघोळ झाली होती हिची, बघू शकता तुम्ही कशी बसली आंघोळ करून. खूप रडली ती, आणि लाईट गेलेली ना, म्हणून आंघोळीचा व्हिडिओ नाही दाखवला. त्यानंतर तिलाच तेल वगैरे लावत होते डोक्याला, अंगाला. कशी बसली होती बघा तुम्ही. ती सारखी फोनकडे बघत होती की मम्मीने असं फोन का बरं ठेवलाय तिथं. फोनकडे बघते. आज का ठेवलं तिथं फोन? मम्माने फोन कसं ठेवलं तिथं? दर दर, हे कप्पी घाला, कप्पी नो केली छान छान. हे घे, हे घे. आवरूच देणार नाही, आवरूच नाही. हे बम्माश झाली, बम्माश. बम्माश आहे ना तू? कसं बम्माश आहे? अरे बापरे, रेडी झाला, रेडी. मग बडाच्या माग. तर इथे तिचं आवरून झालं, मग माझं आवरत होते मी. कारण या टायमावर जर मी नाही आवरलं ना, तर दिवसभर माझा अवतार असाच राहतो. बिना केस विचारता, काही तोंडाला लावता, कारण ते आवरूच देणार नाही मला नंतर. त्याच्यामुळे मी आत्ता आवरून घेतलं. त्यानंतर मी काहीच नाही, साधं आपलं पावडर लावते आणि टिकली, बस. डेली माझं हेच राहतं, दुसरं काहीच नाही लावत मी चेहऱ्याला.
बघू शकता तुम्ही, काहीच मेकअप करत नाही मी दिवसभर. हेच पावडर आणि टिकली आणि केस विचरायचे बस. तर पुढं आम्ही दोघी रेडी झालो होतो. बघा तुम्ही. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये फळ हे स्वामी. तिला झोपताना स्वामी समर्थांचं मंत्र किंवा गाणं वगैरे ऐकवलं ना, मस्त झोपते ती लगेच. तर आज गुरुवार आहे ना, तर आपण फरची पुसून घेऊया. त्याच्या मी हळद आणि थोडंसं मीठ टाकत असते पाण्यामध्ये गुरुवारी. त्याने काय होतं, नकारात्मक शक्ती ना आपल्या घरामध्ये येत नाही आणि गुरुवारच्या दिवशी केलेलं चांगलं असतं. चला तर मग आपण. तर इथं माझं सगळं घर पुसून झालं होते. 2-3 रूम पुसल्या. बघू शकता तुम्ही, चक झालंय सगळं घर. त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली. त्यानंतर देवपूजाचा अगरबत्ती वगैरे ओवाळली, दिवा लावला. तर हे बघा, तुम्ही बघू शकता माझं देवघर. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आणि इथं भूत उठून बसले. अजून काहीच आवरलेलं नाही, नुसती झाडझूड फरची झाली, देवपूजा झाली, भूत उठले. झाली झोप? आत्ताच झोपली होती ना तू? आता गाडीमध्ये खेळा. हा, बघितलं का, अशी झोप आहे या माऊची. लगेच उठून जाते, कामं पण नाही आवरू देत काही, लगेच उठून बसते. त्यानंतर आज ना शेवभाजी करायचं बेत होता आमचा. तर शेवभाजीची रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मी बनवेल, त्याच्यात दाखवेन शेवभाजीची रेसिपी. तोपर्यंत हे बघा काय करत होती माऊ. त्यानंतर मी कांदे वगैरे कापून घेतले, मसाला रेडी करून ठेवत होते. त्याच्यात पण तिचं चालूच होतं मागं रडणं. पण कसं तरी मी आवडते आणि करते, तिला आवाज देऊन बोलून तिच्यासोबत. कांदे कापलेत मी मसाल्यासाठी. मसाला रेडी करून घेतला की मग काही टेन्शन नाही राहत. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर. त्यानंतर इशू आली होती शाळेतून, पण तिचा काही व्हिडिओ घेताच नाही आला मला. ती अभ्यास करत होती तेव्हाची ही क्लिप आहे. बघू शकता तुम्ही कशी अभ्यास करत होती. मला विचारत होती बरोबर आहे का म्हणून. तर तिचं खेळणं चालू होतं, अभ्यास झाला. काय शिकवलं तुला शाळेत आज? मला विचारत होती काय व्हिडिओ का काढते माझा. डब्बा तू पूर्ण खाल्ला? फर्स्ट टाइम होतं ना त्यांच्या दोघींसाठी, पण नवीन होतं, माझ्यासाठीही नवीनच होतं. तुझं नाव सांग, पूर्ण नाव सांग ना. तर चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय. हां.